महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. लग्नाच्या धावपळीतही मतदानाचा आदर्श, तर उन्हाच्या तडाख्याने महिला बेशुद्ध. खांडबारा येथे मतदानाच्या दिवशी 2 वेगवेगळ्या घटना घडल्या. एक प्रेरणादायी तर दुसरी चिंताजनक. दुल्हे राजा तौसिफ खाटिक यांनी उद्या होणाऱ्या आपल्या लग्न सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असतानाही आज हळदीचा कार्यक्रम आटोपून मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. लग्नाच्या गडबडीतून वेळ काढत त्यांनी लोकशाहीप्रती आपली बांधिलकी जपली. त्यांच्या या कृतीमुळे उत्सव कितीही मोठा असला तरी मतदान हा आपला प्राथमिक हक्क आणि कर्तव्य आहे हा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला. तर खांडबारा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचे 5 मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत 50% मतदानाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मतदानाधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान कडाक्याच्या उन्हामुळे मतदान केंद्रावर एक धक्कादायक घटना घडली. दुपारच्या सुमारास तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने एका महिला मतदाराला रांगेत उभे असताना चक्कर येऊन ती अचानक कोसळली. या घटनेनंतर उपस्थित पोलीस कर्मचारी व इतर मतदारांनी तातडीने धाव घेत महिलेला सावलीत नेऊन प्रथमोपचार केले. महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. एकीकडे जबाबदार नागरिकत्वाचा आदर्श घालणारी घटना, तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेचा फटका, अशा दोन्ही चित्रांनी खांडबारा येथील मतदान प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी जावेद खाटिक, खांडबारा.